अंबरनाथ नगरपालिकेतील गटाच्या याचिकेचा निकाल 5 मे पूर्वी येणं अपेक्षित होतं, परंतु 6 तारीख उलटून गेली तरी निकाल न लागल्यानं अंबरनाथ शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहे का, असाही प्रश्न अंबरनाथकर विचारू लागलेत। अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या थेट नगराध्यक्षा निवडून आल्या होत्या, तर उपनगराध्यक्ष आणि सभापती पदांसाठी 30 ही मॅजिक फिगर सिद्ध करावी लागणार होती। शिवसेना आणि एक अपक्ष असं 28 संख्याबळ होतं, तर भाजपा 15, काँग्रेस निलंबित 12 आणि राष्ट्रवादी 4 या गटाचं 31 संख्याबळ होतं। त्यामुळे भाजपाच्याच गटाचा उपनगराध्यक्ष सुद्धा बसणार हे निश्चित असताना राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक फुटले आणि सेनेच्या गटात गेले। परिणामी भाजपाला उपनगराध्यक्ष पद गमवावं लागल्यानं भाजपाने कोणता गट अधिकृत आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली। या याचिकेचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 5 मे पूर्वी निकाल येईल असं अपेक्षित असताना 6 तारीख उलटूनही निकाल न आल्याने निकाल कुणाच्या बाजूने लागेल, निकाल आपल्याच बाजूने लागावा यासाठी कुणाचा दबाव आहे का, अशा चर्चा अंबरनाथ शहरात सुरू झाल्या आहेत। त्यामुळे आता हा निकाल कधी लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।